आज या आमच्या घराच्या लागूनच अनधिकृत बांधकाम आहे. आज 2022 मध्ये याची आम्ही तक्रार वगैरे KDMCला केलती, पोलीस आयुक्तांकडे केलती. पण आज या 2022च्या या अनधिकृत बांधकामामुळे आज माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. त्याची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. आज 2022 मध्ये जर त्या घराची अनधिकृत बांधकामाची तोडफोड झाली असती तर आज माझ्या नवऱ्याची अशी निर्घृण हत्या झाली नसती. याला कुठेतरी KDMC प्रशासन जबाबदार आहे आणि त्यातल्या त्यात पोलीस सुद्धा जबाबदार आहे या गोष्टींना. आज या गोष्टीमुळे माझ्या नवऱ्याची एवढी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. आमची मागणी आता आम्हाला आज एवढे दिवस झाले तरी सुद्धा फक्त आरोपी पकडला गेलाय. बाकी त्याचे जे घरातले आज मी ज्यांची नावं दिले, जे तिथे उपस्थित होते, या गोष्टीला सहकार्य करत होते, आज त्यांना का नाही पकडलं गेलं? आज ते फिरतात ते असेच. फक्त एका आरोपीला पकडले, बाकीचे त्याला सहकार्य करणारे आरोपी ते कुठे? त्यांना सुद्धा पकडलं पाहिजे. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे या गोष्टींचा. आज माझी मुलगी आणि मी आहे, उद्या सकाळी आमच्यावर पण जी भर दिवसा माझ्या नवऱ्याला जी आमच्या देखत हत्या करण्यात आली, उद्या सकाळी आमची पण अशीच गोष्ट होणार आहे. मग जर हे असेच फिरत राहिले तर हे आरोपी आज हे गुंड आहेत, एक प्रकारे गावगुंड झाले ते आज एक प्रकारे. आणि कुठेतरी याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि KDMC पण जबाबदार आहे. KDMCने तर पहिले हे घराचं बांधकाम तोडलं पाहिजे. त्यातल्या त्यात आज 15 दिवस झालेत. पोलिसांना आम्ही येऊन दिलेलं आहे, कोण होतं कोण नाही. त्या गोष्टींना आम्हाला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. या गोष्टींना आज फक्त त्या एकट्याला पकडलं आणि बाकीचं त्याचा काका वगैरे सगळ्यांना मोकाट सोडलेले. उद्या सकाळी ही गोष्ट आमच्या बरोबर पुन्हा होऊ नये. त्यांना सुद्धा जेवढा तो आरोपी जबाबदार आहे तेवढंच त्यांना सहकार्य करणारे पण जबाबदार आहे. त्यांना पण पकडलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा शिक्षा फाशीचीच दिली पाहिजे. CID मार्फत चौकशी करायला देणार आहे आम्ही. कारण आज टिळकनगर पोलीस त्यांचं सुद्धा म्हणजे चुकलंय कुठेतरी. कारण आज एवढे दिवस झालेत, एवढे दिवस होऊन सुद्धा फक्त तुम्ही आरोपीला पकडले, बाकीचं त्यांच्या घरच्यांना काहीच नाही. आज त्यांचा सुद्धा आम्हाला त्रासच आहे. आज ते सुद्धा जेव्हा 2022ला भांडणं व्हायची त्यांच्या सुद्धा धमक्या असायच्या आम्हाला. आज जर त्या वेळेला जर ती गोष्ट झाली असती तर आज माझ्या नवऱ्याची एवढी हत्या करण्यात नसती आली. आज या वयामध्ये, ज्या वयात लग्न होतात त्या वयामध्ये आज मला विधवा पण घ्यायला लागली. आज ही एवढी मोठी गोष्ट झाली नसती. आज या पोरीला बापाची जिथे गरज असे आज तिचा बाप राहिला नाही तिथे. हो, आज मी बचत गट चालवते. आज माझ्याकडे खूप मेंबर आहेत बचत गटाचे. BJP.